महाराज या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? भांडून आलेत का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल. कारण सध्या काय झाले महाराज, आम्ही 2 तास बोललो नारळ पाकिट, तुम्ही महाप्रसाद घेतलेला असतोय, घरी गेले, दुसऱ्या दिवशी अभंगही लक्षात नाही, महाराजही गायब. लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्त्यातला संवाद आहे, आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो. म्हणून बोलावंच लागेल. मग मला सांगा, 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला, पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमधून कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे, पण चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे, पण चालायला आडवाय. सप्ताह बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्याने एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याचा संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं करून सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनात असे विचारच कधी येऊ नये म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन विराचे, ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं, जाऊ कमी नाही, येताना तुम्ही मी काही आणलं वा, जाताना काही नेणार. आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मी तिला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठा आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग होय अंग हरे रूप, कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. वा, एकदा आमच्या समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी जोरदार करावून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भगवंत प्राप्तीचं साधन ही नामसंकीर्तन आहे. आणि वैचारिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तरुणाईचं वैचारिक मंथन करणारं संस्कारांचा आदर्श विद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणून तर आजच्या समाजाला एवढा सुंदर सप्ताहाची गरज आहे. विठ्ठल 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 लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय, माझी भाषा समजते ना, बोलण्याचा स्पीड जास्त होत नाही ना, मग चला पुढे. लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय, आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत वा. सप्ताहाला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही. पण काही कारणास्तव जर सप्ताहाला जेवण नसेल तर 9 ते 11 आम्ही 50ही राहू की नाही सांगता येणार नाही.
आम्ही एवढे स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग आजच्या अभंगात तुम्ही आम्हाला उपदेश करताय की तो भगवान परमात्मा आपलासा या मृत्यूलोकात करून घ्या. पण महाराज आमचा काही फायदा? तुको बराय सांगतात, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई, जालना, पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. दादा तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, ही टोळी त्यांना मोकळं केल्याशिवाय सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ. 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 3च महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 2 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्याने जिरवले, तुम्ही झालंय मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही, तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, हा समाज तुम्हाला हो सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी नहीं नहीं रे, दिल का साथी नहीं नहीं सब रे. पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. एकदा जोरदार कडावून टाळ्या आमचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मर्षींसाठी झाल्या पाहिजे. मागे जीसीपी आला का? एकदा जोरदार कडावून टाळ्या होऊन जाऊ देत महाराज. ही सगळी मंडळी म्हणजे संप्रदायाचा वैभव आहे. मग सप्ताह असू द्या किंवा 1 दिवसीय कार्यक्रम असू द्या, एक फोन केला की ही सगळी मंडळी धावत येतात. मग या मंडळींचं जर तुमच्यावर एवढं प्रेम आहे तर त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं एक आंबेडकरांचं आहे. गोधड्यातले हात काढा, टाळ्या मोकळ्या वाजा. म्हणून टाळ्याच वाजत नाही. म्हणून आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावून घ्यायची महाराज. कोणतंही प्रमाण झालं की एकदा जोरदार कडावून टाळ्या समस्त खऱ्या अर्थानं स्वरकंठमणी ताल मर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज. म्हणजे सब पैसे के, कारण स्वार्थाशिवाय इथं नात्यांमध्ये परिपूर्णता राहिली नाही. मग आता काही प्रश्नांची पुढच्या 1.5 तासामध्ये मनोमन उत्तर शोधत चालायची महाराज. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज. सुखासाठी बायको केली, तिथे मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. 35चे 35 नवरदेव गावात आहेत. तो भंडारा पाहिला तरी उठून उभा राहतो, आपल्या चांगलं पडतो काय. पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला. रात्रभर सगळ्या मित्रांना SMS करून फुलाच्या गाडी सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते. आता आम्ही काय वेगळे का दादा? तुमच्या पुढे आल्यावर बोलतो ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं हे. तीच तुम्हाला मला काय म्हणती. तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटका आहे
खरं सांगा महाराज, सुखासाठी बायको केली पण सुख मिळालंय? उत्तर इथं देऊ नका, 10 नंतर 11 नंतर घरी जायचंय. आता सुखासाठी पप्प्या जन्माला आला, तो पप्प्याच म्हणतोय माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेड्यांचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरले. ही बाण कोरणार एक नवीन टोळी आली, तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांवरून आहेत की नाही? बरं, हा विषय जाणीवपूर्वक व्यासपीठावर बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. महाराज, आज कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही आनंदाने एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही आमच्या अंतकरणात रुजवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, खऱ्या अर्थानं तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. अरे तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच तर पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आमच्या अंतकरणात रुजवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेला प्रत्येक जण रामायण वाचतोय आणि इथं बसलेला प्रत्येक रामायण पाहिलंय आणि सध्या आपल्याकडे अमृतमय वाणीमधून रामकथाही सुरू आहे. पण खऱ्या अर्थानं रामायण ऐकतो, पाहतो, पण राम लक्ष्मणात जर भांडण करत असू तेवढा गोड रामकथा आम्ही घेतोय काय, हा प्रश्न या सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या अंतकरणाला पडल्याशिवाय राहिला नाही पाहिजे. कारण लक्षात घ्या महाराज, जिथं जिथं भाऊ एकत्र आहेत, आज ती घरं समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहे आणि जिथं भावाभावांमध्ये वितुष्ट आहे त्याने आज नरकात जायची गरज नाही, ती घरच वास्तवात नरक झाली. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यास हो, रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? इथं 1 तोळा घ्यायचं म्हणल्यावर वर्षभर भांडावं लागते. ते लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला, सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव. चला रामायणामधून आपण घनसोली तालुक्यात येऊयात. घनसांगवी. आता बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल? बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल? बांध करून आपला व्यवसाय घडवला, मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, एक तरी माणूस सापडेल? तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचे व्यवसायाने मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी फुटभर बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून पुढची सुद्धा एक पिढी बरबाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, या सप्ताहाच्या निमित्तानं आज तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न मी स्पष्टपणे विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटाची सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का? याचा मात्र विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र विचार करावा लागेल. आता इथं मोठ्या प्रमाणात वयस्कर पिढी आहे. बाबा मला तुम्हीच उत्तर द्या, तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? जात होती. आता खरं सांगा, तुम्हाला मोकळं चालता येते का त्या बांधावरून? बरं, ज्यांनी अख्खं आयुष्य फक्त बांध कोरण्यात घालवलंय, कुणाचाही इतिहास काढा, तो सुखाने गेला का? हा गेला तर पहिला पोराण्याचा अंगठा घेतला, मग गावाला मिस कॉल दिला. शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर कोर्टात भांडला, स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्याच भाऊबंधांनी त्यांच्या खिशातला ठोकळा कपाळावर विठ्ठल 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 विठ्ठल
म्हणून हात जोडून आज तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा लहान भाऊ म्हणून एक विनंती करतो. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज, मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. आता ही जी वयस्कर पिढी तर बसली ना, ही फक्त घरात 2 वेळचं आनंदानं स्वाभिमानानं जेवायला मिळावं म्हणून महाराज तुम्हाला काही बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता हीच वयस्कर पिढी अलगद डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर चादर घेऊन आज हमसून रडतीये. का? माझ्या माय बापाचं जीवन कत्रे आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला. आपल्या बहिणींच्या लग्नाचे काढलेलं कर्ज फेडत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं बाईपण सोडून उभ्या आयुष्यासाठी आईपण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे याच गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला सांगत राहिला मी लाख पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरे, एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. अरे उतार वय येईपर्यंत खरं तर दोघांचं ते आयुष्य होतं, पण दोघं एकमेकांसाठी कधी जगलेच नाही. पण आता उतार वय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, नजर अंधुक झाली, हातात काठी आली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी जमिनीच्या बांधाची फाळणी केली, तशी ग्रामीण भागात सुद्धा आज आम्हाला जन्म देणाऱ्या आम्ही मायबापांची सुद्धा फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून झुरून 1 वर्ष लवकर मरणार असेल, तर तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का, याचा मात्र या सप्ताहाच्या निमित्तानं नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा. हात जोडून तुम्हाला विनंती करून जातो महाराज, आता खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना या फुटबॉल बांधांच्या वादामध्ये उडू नका. अरे त्याऐवजी त्यांच्या शिक्षणाला, त्यांच्या व्यवसायासाठी तो पैसा वापरा. एक दिवस तुमची हीच लेकरं त्या बांधाच्या कडेला 2 एकर घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि आज जर घरातल्या या वादांमुळं पुढची पिढी उद्ध्वस्त झाली तर उतार वयात तो बांध कामी येणार नाही, तुमचे संस्कारांना घडले लेकरं कामी येणार आहेत. हे जीवनात कधी विसरू नका. म्हणून हात जोडून तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो, कालपर्यंतचे सगळे वाद असू द्या, पण आता फुटबॉल बांधामध्ये आपल्या पुढच्या पिढ्यांना ओढू नका. त्याऐवजी त्यांच्या शिक्षण आणि व्यवसायासाठी खर्च करा. एक दिवस त्या बाजूला 2 एकर तुमची लेकरं घेतील, तेव्हा तुमच्या जीवनातल्या प्रपंचातला परमार्थ साजरा जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. हो महावैष्णव जानोबर आहे सांगतात, राजहंसापुढे चाचूचे आर गडे तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना महाराज, त्याप्रमाणे आता गावागावात 2 टोळ्या आल्या. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंत्रेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यात 1 मंत्रा होती, किती? 1. पण एका मंत्र्यानं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं की नाही? आणि आता प्रत्येक गावातल्या प्रत्येक वस्तीवर अशा 5-5 मंत्र आहेत, महिला मंडळ आहेत की नाही, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या सुनेबद्दल, तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील. आणि एकदा तुमच्या घरात वाद सुरू झाले की गावातल्या पारावर नाही तर मैत्रिणींमध्ये बसून तुमच्या कुळाचा उद्धार करतील. मग अशा मंत्रांचा ऐकून जी सून आपल्याला सगळ्या शेवटी पाणी पाजणार आहे, त्या सुनेचा विचार करायचा. ज्या घरात आपली वंशवेल 7 पिढ्यांची वाढणार आहे, त्या सासरचा विचार करायचा. की अशा मंत्रांचा ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करून गावात आपला हसू करून घ्यायचं. माझ्या बहिणींनो, या सप्ताहाच्या निमित्ताने एवढा विचार करू शकलात तरी आपला सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घराचा या निमित्तानं स्वर्ग होईल, या देहाचं मंदिर होईल आणि त्या मंदिरामध्ये भगवान दत्तात्रय विराजमान होतील. तेव्हा या प्रपंचातला परमार्थ खऱ्या अर्थानं साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, गावकीन भावकी. ही टोळी डबल डेंजर राहते. ही 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये अमृतुल्य आल्यापासून 10ला झालाय तो आता. त्या 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते कोणत्या भावाभावांमध्ये भांडणं लावायची. ही टोळी रोज तुम्हाला पावला पावलावर भेटेल, गोड बोलून तुमच्याबरोबर संवाद साधेल, तुमच्या अंतकरणामध्ये अलगदपणे तुमच्या भावाबद्दल विष निर्माण करेल. आणि एकदा का तुमच्या भावाबद्दल तुमच्या अंतकरणात विष निर्माण झालं की फक्कीची गोंद घेऊन तुमच्या घराच्या मध्ये भिंत टाकायला ही टोळी सगळ्यात पुढे असेल. कोर्टापर्यंत वाद गेला तर वकील पाहून द्यायला ही टोळी सगळ्यात पुढे असेल. पण महाराज, जेव्हा कोर्टाची 1ली तारीख पडेल ना, त्या दिवशी मात्र गावातल्या चौकात बसून, इतरांमध्ये बसून तुमच्या कुटुंबाचा कुळाचा उद्धार करणारे सुद्धा हेच कावळे असतील. मग अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं
की त्यांना कानापासून दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा. कारण इथं बसलेली जेवढी वयस्कर पिढी ना महाराज, या वयस्कर पिढीची एकच फक्त तुमच्यापर्यंत अपेक्षा आहे की आपले डोळे जोपर्यंत उघडे आहेत तोपर्यंत एका कपड्यात वापरलेल्या आपल्या लेकरांनी आपल्या घराला भिंत घालू नये, एवढीच त्या मायबापांची अपेक्षा आहे. आणि जिवंतपणे ती जर पूर्ण करू शकलो, तुम्हाला कोणत्याही तीर्थाच्या क्षेत्राला जाण्याची गरज पडणार नाही. द्वारकेचा राणा ज्याप्रमाणे पंढरपूरला आला, त्याप्रमाणे पंढरीचा राजा तुमच्या घरी स्वतःहून आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि एवढं जरी आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही, परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि माझ्या बहिणींनो, भावाच्या नात्यानं तुम्हालाही आज एक विनंती करून जातो. आता खऱ्या अर्थानं जालना परिसर जर पाहिला, गेल्या 7 वर्षामध्ये आता इकडलाही भाग फार मोठ्या प्रमाणात विकसित, आता तुमचा गुंठाही 1.5 लाखापर्यंत गेलाय, बरोबर ना. आणि पाणी बारमाही झालंय, त्याच्यामुळे विचारावं लागते. आता हल्ली तुम्हाला भाऊ आहे ना, भाऊ आहे ना, मग त्या भावाकडे गेला होतात ना दिवाळीला, मग त्या भावाला भाऊबीजेला ओवाळताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला, हो वाळते भाऊ राया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे, तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे, तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला मुक्ताई आणि ज्ञानोबांकडे पाहून समजतं. अहो, भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाननपान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधन आपल्या भावाकडे राखी आणि भाऊ विजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू जालन्याची परिस्थिती बदलली. या 7 वर्षात पावसाचं प्रमाण वाढलं आणि ऊसाचे शेतीनं आता घनसांगवी समृद्ध होऊ लागलं. तेव्हा मात्र तीच बहीण आज जर रुमालासोबत 500 रुपयाचा हिस्सेदारीसाठी आपल्या भावाकडे स्टॅम्प घेऊन जात असेल, तर माझ्या बहिणीने तुम्ही कितीही मार्गशीर्ष केले तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का, हा विचार या सप्ताहाच्या निमित्ताने नक्की करून जा. कारण तुम्ही बदललेला घनसांगवी आज पाहताय, पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना, 2 मिनिटासाठी फक्त भूतकाळ आठवून पहा. अरे तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं सांगितलं, खऱ्या अर्थानं बाबा काळजी करू नका, आपण रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. इको कमी करा थोडं. खऱ्या अर्थानं माझी ताई सुखी राहिली पाहिजे. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं तुमच्या भावाचा विश्वास पाहिला आणि तुमच्या वडिलांनी खऱ्या अर्थानं भले कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र धूमधडाक्यात करून दिलं. माझ्या बहिणीने तुमचा आजही भूतकाळ आठवून पहा. अरे तुमच्या लग्नाचे 2च हप्ते तुमच्या भावानं भरले, तर तुमच्या बाळतपणाचा ₹1,00,000 खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. माझ्या बहिणीनं फक्त बसल्या जागी विचार करा, त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचं कर्जच फेडत होता. पण तोच भाऊ आज गुंठ्याला थोडासा बाजार मिळू लागला म्हणून तुटपुंजा नोटांसाठी आणि गुंठाभर जमिनीसाठी जर आम्ही परका करत असू, तर तुम्ही किती हाता मार्गशीर्ष चालू, कितीही गुरुवार करा, पण तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का, या निमित्तानं मात्र हा विचार नक्की करा. कारण हात जोडून तुम्हाला विनंती करतो, या जगातलं प्रत्येक नातं एका पिढीपर्यंत सम्यक आहे, पण भाऊ बहिणीचं नातं मात्र पुढच्या 3 पिढ्यांपर्यंत सम्यक आहे. कारण तुमच्या लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, तिच्या जीवनातला प्रत्येक संकटातला हक्काचा मित्र होता. पण तोच तिच्या जीवनातला हक्काचा मित्र तुटपुंजा नोटांसाठी आणि गुंठाभर जमिनीसाठी आम्ही परका करत असू, तर खऱ्या अर्थानं आम्हीही परमार्थाच्या मार्गात कुठे आहोत आणि आमच्या अधोगती की प्रगती, एवढा विचार या सप्ताहाच्या निमित्तानं करा. घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मूळ मुद्द्यावर येतो महाराज. आता सुखासाठी घर बांधलं, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं? तुमच्यासाठी बांधलंय का मुलांसाठी बांधलं? कुणासाठी? मुलांसाठी. म्हणजे जवळपास जर पाहिला गेलं तर ज्या दिवशी बाबा तुम्ही घर बांधायचा निर्णय घेतला ना, त्या दिवशी वीट होती ₹3 ठोकळा आणि स्टील होतं ₹22. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केले ना महाराज, त्या दिवशी वीट होती ₹13 ठोकळा आणि स्टील होतं ₹62. म्हणजे एक घर बांधण्यासाठी जवळपास तुमच्या आयुष्यातली 30 वर्ष तुम्ही दिली, बरोबर? आणि ते घर कुणासाठी बांधलं? पप्यासाठी. मग तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका पप्या म्हणेल का, आपल्या वडिलांनी अख्ख्या आयुष्यातली 30 वर्ष फक्त या घरासाठी दिली, मग त्यांना शेवटचे अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल?
तुम्ही घर लाखाचं काय कोटीचं जरी बांधलं पण एकदा अंघोळीला गरम पाणी बाहेर निघालं आणि तुटक्या खाटेवर हा देह गेला की त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग 30 वर्ष ज्या घरासाठी आम्ही दिले तर ते घरही आपलं राहिलं काय. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे. 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली आहे. आता एखाद ताई म्हटली बा महाराज असं का बोलले, मी गेल्यावर चर्चा नको, पुरावा म्हणून एकच करा महाराज, फक्त आपल्या गावात 1 महिन्यासाठी सतीप्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का. आता सुखासाठी पप्या जन्माला आला, महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे. जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावणपाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत सगळ्या वस्तीवर वाटल्या जात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा पहिल्या श्रावणपाठीच्या गोड पोळ्या सगळ्या वस्तीवर वाटून झाल्या तिथून पुढे महिला मंडळ पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय मी म्हणत. आता सुखासाठी बांध कोरले, ज्या बांधासाठी आम्ही जिवंतपणे मायबापांच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या बांधासाठी दिवाळीच्या सणाला किराणाचे पैसे बायकोला न देता आम्ही खऱ्या अर्थानं तोच पैसा वकिलाच्या खिशात नेऊन ठेवला. अरे ज्या बांधासाठी आम्ही कोणत्याही सणाला घरी न थांबता पोलीस स्टेशनची पायरी झिजवली. अरे आम्ही आमच्या आयुष्यातले जवळपास निम्म आयुष्य फक्त आणि फक्त त्या बांधासाठी वाद घालण्यात घालवली. तो बांधही तुमचा किती दिवस आहे. एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी तुमचा 3 वेळा नवस करून झालेला लाडका पप्या तुमच्या मृत्यूचा दाखला घेऊन ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायतमध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या मृत्यूचा दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब 7 बाऱ्यावर तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी अख्खं आयुष्य फक्त वादात घालवलंय तो बांधही तुमचा किती दिवस आहे. मोजून 13 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आज तुम्ही तल्लीन आहात कसाही करा तो शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे या मृत्यूलोकातून 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो प्रवास टाळून या देहातील चैतन्याला मूळ विसावा घ्यायचा असेल त्या नश्वर देहाला या मृत्यूलोकामध्ये एकमेव साध्य आणि साधन आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं या मृत्यूलोकामध्ये तो परमात्मा ईश्वर जर आपलासा केला तुक बराई सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. अभंगाचं आपुला तो एका देव करून घ्यावा, 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 आपुला तो एका देव करून घ्यावा. हे तेने विना जीवा सुख नोही, तेने विना जीवा सुख नोही, जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. रती माई के दुःखाची जनती, 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 रती माई का 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 दुःखाची जनती. एकदा जोरदार करावून टाळ्या आमच्या स्वरकंठ
कंठमणी ताल आणि टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजे. लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचात आज आम्ही तल्लीन आहोत तो कसाही करा शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहातील चैतन्याला मूळ विसावा प्राप्त करायचा असेल तर नश्वर देहाला एकमेव या कलियुगात मृत्यूलोकात साध्य आहे आणि तो म्हणजे परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं तो परमात्मा ईश्वर आपलासा केला. तुकोबराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. पहिल्या चरणापर्यंत कुणाला काही शंका. उद्या चौकात बसल्यावर चर्चा नको. निघायचं पुढं चला पुढे. वा, तुमच्याच बळावर चाललोय मी. लक्षात घ्या महाराज, म्हणजे जे सुख परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख परमात्म्याच्या चरणात आहे. पण तुम्ही मी एवढे सोपे आहोत का? जे सुख परमात्म्याच्या नामात आणि चरणात आहे ते सुख तुम्ही मी आज कुठे शोधतोय? संसारामध्ये शोधतोय महाराज. आणि आपला संसार कसा आहे? सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुख भोगवणे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. एकदा जोरदार घडवून टाळ्या झाल्याच पाहिजेत महाराज. आणि ही सवयच लावून घ्यायची. मागं काय झालं? पुढचे सगळे शांत, फक्त मागे एकदा जोरदार कडवून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबराय सांगतात प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून याही पुढे जाऊन तुकोबरायांनी सांगितलं संसाराच्या नावे घालून या आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबराय आज या पुण्य पावन मातीमधून आम्हा अल्पज्ञानी साधकांच्या अंतकरणामध्ये या प्रमाणा आधारे एक प्रश्नाचा निर्माण होतो. तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे. पण जेव्हा जेव्हा मी संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस या मृत्यूलोकात आम्हाला असं जाणवतं की तुमच्यास आदी संतांनी जेव्हा या मृत्यूलोकात अवतार कार्य केलं तेव्हा त्यांनी तुम्हीही खऱ्या अर्थाने या मृत्यूलोकात हा प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं दुटप्पीपणाचं होत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबाराला उत्तर देणं शास्त्राचा आधार घेतात. कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दूजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. अहो प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. अहो प्रपंच केला माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी म्हणून त्या वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप. अहो प्रपंच केला माझी कनकाई माऊली आणि बोल्लोबांनी म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला महासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराज
काय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवलाय. महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा. आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे. काय गुड्डी कुंजारीची अपेक्षा करता. बरं आपल्यालाही बोलून काय करायचे. राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करत असावं. हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात. पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजारीच्या पेक्षा काय करता. बरं एखाद ताई म्हटली व्यासपीठावर महाराज असं का बोलले. उद्या चर्चा नको घ्या पुरावा. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. म्हणजे आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना तर माझ्या बहिणीनं कतरी त्यानं नक्कीच त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून पुढच्या 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र या भावाची अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण महाराज आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताच्या आमची अवस्था काय आहे. मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायच्या. माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या. कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ज्या पुण्य पावन ऐतिहासिक जालन्याच्या मातीत तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही आहात, मग तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे. आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजे. आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याचे धर्मवीर शंभूराज जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याची मुक्ताई जन्माला आली पाहिजे. आपल्याही पोटी उद्याची विभाई जन्माला आली पाहिजे. आपल्याही पोटी उद्याची जिजाऊ जन्माला आली पाहिजे. आपल्याही पोटी उद्याची मीरा जन्माला आली पाहिजे. आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर गप्पच झाले भाऊ. फॅरन लवलीचा जमाना आलाय दादा. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. ज्येष्ठांच्या आशीर्वादानं तरुण वर्गाचं अत्यंत गोडचं नियोजन आहे. आणि योगायोग महाराज आज असा की गौतमी पाटीलही जालन्याला आहे. आणि तिला जर बातमी कळाली एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी चाललाय आणि जाताना आता ह्याच मार्गे जायचंय. संध्याकाळी 9 ते 11चं कीर्तन आहे. मग आपण जाता भेट द्यायला 10 मिनिटं का होईना पण जाऊ. आणि 5 दिवसापासून एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 20 गावात फिरत राहिली की आज संध्याकाळी 9:15 वाजता गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं सांगा महाराज, तुमच्या आजूबाजूच्या 20 गावातला एक तरी माणूस त्या गावात सापडेल का. सगळे कुठं असतील, सगळे कुठं असतील. आता कोण सायकल, पाऊस जरी असता तरी सगळे कुठं, डबल थंडी असती तरी सगळे कुठं, कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप मध्ये, कोण आयशर मध्ये, कोण ट्रॅक्टर मध्ये, कोण ट्रॉली मध्ये. काहीच नाही मिळालं, काही जीसीबीच्या फणीवर. पण सगळे कुठं, सगळे कुठं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समयानंतर नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्याला काहीच किंमत नाही का. असंही मला म्हणायचं नाही, सोपं करून सांगतो. आता दादा 1.5 वर्षापूर्वी जे लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक. महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक, नरक. आणि भले एखादी रंगाने सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक, स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता महाराज काळानुसार कमी होणारी आहे.
मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो? माझ्या बहिणींनो, याचा विचार करायला हवा. म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आजपासून मी दिसते कशी, यापेक्षा मी घरात वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी, आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो, आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल, मायबाप यशस्वी असेल. आता काही दिवसापूर्वी मराठवाड्यातच एका ताईनं विचारलं होतं, महाराज काय सांगता सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात, काय चाललंय बाळा, बरी आहेस ना बाळा, तब्येत कशी आहे बाळा, मी म्हणून हिला सांभाळलं, हिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज, शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. तुम्ही सांगा मग मी काय चूक केली? म्हटलं, ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त आज ताई भाऊ म्हणून एका प्रश्नाचं उत्तर मात्र मला देऊन जा. तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्माती आई वडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते, तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणीनं तुळशीचं लग्न होऊन 22 दिवस झालेत. सध्या लग्न सीजन सुरू झालंय. म्हणून भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून खऱ्या अर्थानं एक विनंती मात्र आज करून जातो. इथून पुढे आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधीच सांगू नका, बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून तुमच्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो, आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे. पण एक दिवस तिला सासरी जायचंय, म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे खरंच आई म्हणून आज आम्ही लक्ष देतोय का? माझ्या बहिणीनं बसल्या जागेवर याचा नक्की विचार करा. आज तुम्हालाही भाऊ आहे ना, असं होऊ नये महिला मंडळ. पण आज कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन करून सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, यांना झोपू द्याल तुम्ही आज रात्रभर? ओ, तिने मला लहानाचं मोठं केलंय. ओ, तिने मला कष्टानं वाढवलंय. जाता का आणता? त्यालाही बिचाराला 3 देवाला नवस करून मिळाली. निघाला रातच्या 3:30ला, आली उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 40 रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं घालून खऱ्या अर्थानं तुमचं सासर घडवलंय, ते सासरे तुमच्या आई वडील होऊ शकत नाहीत का? याचा मात्र या निमित्तानं विचार करा. कारण ज्या दिवशी 7 पिढ्या तुमच्या ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या सासऱ्यांमध्ये तुम्ही तुमचे आई वडील पाहिले तर तुमच्या घराचा स्वर्ग होईल, या देहाचं मंदिर होईल आणि त्या मंदिरामध्ये परमात्मा विराजमान होईल. तेव्हा या प्रपंचातला खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातला परमार्थ साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळं सासूबाईंचे चेहरे खुलले. त्या बऱ्याच झोपू आल्या, पण जाग्या झाल्या त्या. पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा ब ब ब ब ब सासू. आणि आपल्या गावातली, तिच्या पप्याचं लग्न झालं, ती निम्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुना तिला सांग, थांब बाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन, तवा तू जागेवर येशील. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू, 2 दिवसापासून थंडी वाढली, तिकडे युक्रेनचं युद्ध चाललंय, इकडे फिलिपाईनचं युद्ध चाललंय, आता कोरोनाचे 112 पेशंट सापडले, आधी तिकडे एवढं युद्ध चाललंय, तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही, आणि एखादं यान पडलं तर काहीच राहायचं नाही. आता आपला सप्ताह चाललाय, उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तू तेवढे पोळ्या डाळ वाटून घे, मी जरा शेताकडे जाऊन येते कपाशी करून. आपल्याच गावातली सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं, बो सुनबाई दिसना, डाळीचं तपेलही दिसना, ती घरात नाही घुसली, आपल्याच गावातली होती. ती परत निम्या वस्तीवर फिरून आली इकडे. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी,
गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणले हाय का सासूबाई? मला वाटलं तुम्ही हुशार असाल. तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता अख्ख्या वस्ती वय तर डाळ वाटून आले. आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं आज इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल, मुलगा म्हणून जाताना एक प्रश्न विचारून जातो. तुमच्या अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, आई म्हटलं पप्याचं लग्न करायचंय ना का आमच्याकडे पाठवायचं आहे? आई म्हटलं पाहिजे, आई मानलं. मागच्यांच्या डोक्यात वेगळं चाललंय. आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आता काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आणि ऐकणाऱ्या प्रत्येक सासूबाईनं आज काळजावर हात ठेवून स्वतःच्या अंतकरणाला फक्त एकच प्रश्न विचारा. आपली अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं आपल्याला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या त्याच सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा काठ जरी जाड झाला तर आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा आतून बंद करून असेल तो विषय चार भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर शेजारच्या वस्तीवर जाऊन आपण तिच्या नामाचा गजर गातो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणीनं स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो. त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग म्हणजे तुमच्या घराची दोन दारं आहेत. ज्या घरात खऱ्या अर्थानं सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे मृत्यू लोकातील स्वर्ग आहे. तिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे या मृत्यू लोकातील नरक आहे. महाराज मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 10 ते 15 केस उघड्या डोळ्यांनी रोज पाहतोय. अवघ्या 5-5, 6-6 वर्षाची लेकरं येतो पण दरवाजात 1-1 तास उभी राहत आहेत. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि मी जर माझ्या आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या आईला राग येतोय. कारण 3 महिन्यापूर्वी दोघांमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आणि आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 7 वर्षाच्या लेकराची आज वास्तवात विस्तवासारखी ही अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणता मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, त्या कोरोनाच्या काळात खरं काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचने त्याला 1.5 वर्ष झोप लागली नाही. अरे मला जर कोरोनामुळे काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून 1.5 वर्ष तो एकही दिवस सुखानं झोपला नाही. पण त्यानं तुम्हाला आजपर्यंत कधी बोलून दाखवलंही नाही आणि मरेपर्यंत तो कधी बोलून दाखवणारही नाही. पण तोच बिचारा दिवसभराच्या सगळ्या कामाचा त्रास व्याप सहन करून जेव्हा दमून भागून समाधानासाठी घरी येतो ना, आणि तो जर घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पदरांकडे जाऊन सांगते दुसऱ्याच्या बांधावर 40 रुपयानं मजुरी करून याला वाढवलं. पण काल बायकोना त्या बायकोच्या पदराखाली गेला आणि तोच बिचारा दमून भागून घरी आला आणि जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले पण जरा आईचे गुलाम आहेत. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का बाबा? निमे 90 हानेल. घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाचे तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील. पण घरातलं वातावरणच जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता आपल्याकडे ऊसाचं पीक आहे आणि ऊसाचं रोप लावलं पण अवकाळी पावसामुळे जर बाबा त्याचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं वापरली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या तो ऊस फुटवा धरेल का? फूट पकडेल का? ऊस वाढेल का? खऱ्या अर्थानं कांड होईल का? ऊस मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय? महिला मंडळ काय सडलंय? मग जर त्याचं मूळ सडलेलं असेल तुम्ही कितीही महागडी खताने औषधं वापरली तो ऊस भरू शकत नाही. मग तुमच्या संसाराच्या मुळाशी आज जर संस्कार नावाचं मुळच घरात सडलेलं असेल तर आम्ही कितीही प्रयत्न केला आपला प्रपंच बहरेल का? फुलेल का? तो आनंद देईल का? तो दुःखदायकच असेल. हेच सांगतात तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणात. ये रती माये के दुखाते जना दे, ये रती माये के दुखाते जना, ये रती माये
जना दे रति माई के दुखाची जनाते ये रति माई के जन नाही आदी अंती अवसान नाही आदी अंत रति माये गे दुखाची जनाते ये रति गे दुखाचे जनाते काळ्या खऱ्या कम झाल्या पाहिजेत. आणि लक्षात घ्या महाराज, सायकोलॉजी असं सांगते, बसल्या जागेवर कोणती गोष्ट जर तुम्ही 21 वेळा केली तर व्यक्ती ती मरेपर्यंत विसरत नाही. आपण 17 पर्यंत आलोय, त्यामुळे थोडं पुढं चला. आणि लक्षात घ्या महाराज, म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या प्रपंचात आज आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, येरती माई के दुःखाची नती नाही अधी अंती, म्हणजे तो प्रपंच दुःखमूळ. आता महिला मंडळ शांत, फक्त पुरुष मंडळी हा म्हणा नाही म्हणा, फक्त बोला. मला सांगा, प्रपंच दुःखमूळ आहे किंवा नाही? प्रपंच दुःखमूळ करायच्या आधीच फक्त इकडली टोळी प्रपंच दुःखमूळ हा म्हणा नाही म्हणा, काहीतरी म्हणा. थंडी वाढली का? प्रपंच दुःखमूळ. हा, आता तुमचं झालं, आता यांना विचारू आपण. प्रपंच दुःखमूळ. तुम्ही फारच घाबरता घरी. प्रपंच दुःखमूळ आहे, बरं ठीक आहे. महिला मंडळ, मला असं कळलं तुमचा आवाज मोठा आहे यांच्यापेक्षा. घरात यांच्यावर जेवढ्या मोठ्यानं ओरडता ना तेवढा फक्त आवाज आता तुम्ही द्या. प्रपंच दुःखमूळ आहे म्हणा नाही म्हणा, फक्त सांगा. प्रपंच दुःखमूळ हा म्हणा नाही म्हणा. प्रपंच दुःखमूळ. मुख्य जन्माला याल बरं. प्रपंच दुःखमूळ. बरं, ज्यांना वाटतं महिला मंडळ प्रपंच दुःखमूळ आहे त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा. बरं ठीक आहे. आता जर प्रपंच दुःखमूळ आहे तर दादा, आता आपण समोरून ज्यावेळेस आलो तिथं एक मोठं ग्राउंड आहे, मोकळी जागा आहे, तिथं विमानाचं लँडिंग झालं तर चालेल ना? काय हरकत? मग आता जर तिथं विमानाचं लँडिंग झालं आणि भगवान विष्णू नवीन कोरो विमान घेऊन आले आणि त्यांनी इकडे पाहिलं, अरे वा, माझ्याच नामाचा गजर चालू आहे, 22 वर्षापासून अखंड आपल्याकडे ही परंपरा आहे, मग आज मी तुम्हा सगळ्यांना एवढा प्रसन्न आहे. कोण म्हणतंय? भगवान विष्णू. मी तुम्हा सगळ्यांना एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं कसं? सदेह. फक्त कीर्तन झालं की सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आत्ता ज्या धर्ममंडपात आपण आहोत इथं मृत्यू आला तरी खोटं बोलता येणार, आणि चुकून जर आत्ता खोटं बोललो तर हनुमंतरांच्या हातात काय? मग ती 31 डिसेंबर पर्यंत कशी बसल सांगता येत. त्यामुळे इथं चुकूनही खोटं बोलता येणार. मग किती जण विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा. फक्त परत येणं होणार आणि इथं खोटं बोलता येणार, आणि चुकून खोटं बोललो तर 31 डिसेंबर पर्यंतही गॅरंटी राहणार. मग किती जण जायला तयार आहे? बोटवर करा. थांबू लागलं 2 मिनिटं. ज्यांचं शिटरी जर लागले त्याने तरी बोटवर करा. याचाच अर्थ तो प्रपंच कसाही असू द्या पण तो सोडायला आम्ही तयार. मी ये म्हणून राहिले असं दिवसातून तुम्हाला 3 वेळा म्हणणारी सुद्धा आता बोटवर करायला तयार. म्हणजे तो प्रपंच कसाही असेल तरी आम्हाला सुटत. मग तुकोबार आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणताय बेरती माईक दुःखाची नती. तो प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे, पण तरी तो आम्ही खऱ्या अर्थानं प्रपंचाच्या मायारूपात अडकल्यामुळे सोडायला तयार
नाही, मग या प्रपंचात राहूनच आम्ही परमार्थ करू शकतो का? तुकोबाराय म्हटले ठीक आहे, मग काय करावं लागेल? अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे, नासक्या देहाचंही सोनं होईल, पण त्यासाठी या मनाला परमात्म्याच्या नामाचा छंद जोडावा लागेल. कशाला? मनाला. आणि मन एवढं सोपं होय? तुम्ही सगळे इथं बसले, पण सगळे मनानं इथं आहे का? कुणाच्या डोक्यात काय खटकी चालू असेल सांगू शकत? आणि मी रोज चेहरेच वाचतो महाराज, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात वेगळी खटकी, तुमच्या डोक्यात वेगळी खटकी, तुमच्या डोक्यात वेगळी खटकी, तुमच्या डोक्यात वेगळं चाललंय, काहींच्या डोक्यात एकच खटकी जवळजवळ 1 तास झालाय. महाराज, ज्या व्यासपीठावर तुम्ही उभे आहात, या व्यासपीठावरून तुम्ही वेदशास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत, पण जवळजवळ 1.5 तास झालाय तुम्ही प्रपंचावर बोलताय. उद्या हा प्रश्न दादा तुम्हाला कोणी विचारू नये, म्हणून त्याचं उत्तर मी आत्ताच देऊन जातो. अगदी खरंय महाराज, ज्या व्यासपीठावर मी उभा आहे, या व्यासपीठावरून वेदशास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत, कारण नामसंकीर्तन साधना पै सोपे जळतील पापे. जन्माजन्मांतरीची पाप जाळणारा महायज्ञ जर कोणता असेल तो म्हणजे नामसंकीर्तन आहे. म्हणून तर महाराज सांगतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे. आणि त्या प्रसन्न मनानं जर परमात्म्याचं नाम घेतलं तर परमात्म्याच्या दरबारात पोहोचल्याशिवाय राहत नाही. मग आता मला प्रश्न असा विचारायचा आहे, इथं बसलेले असे किती जण आहे ज्यांना भूत भविष्य आणि वर्तमान कसलीही चिंता नाही, मनात कसलंही टेन्शन नाही, महिनाभर पाऊस लाईट नाही आली तरी ते हसतच राहतील, अजूनही 10 वर्षे पप्या पिवळा झाला नाही, त्यांना काही टेन्शन नाही, कसलंच टेन्शन नाही, असे किती जण त्यांनी बोटवर करा, कसलंच चिंता नाही. मागे नाही कुणीच. बरं आता मला खरं बोला, तुम्हाला जे टेन्शन चिंता आहे ही प्रापंचिक आहे का परमार्थिक आहे? प्रापंचिक. मग प्रपंचातली जर एवढी चिंता टेन्शन आहे तर विमान तिथं उभं आहे, चुकीचं आहे का? पण विमानात बसायला आम्ही तयार, याचा अर्थ आम्हाला प्रपंचातूनच परमार्थ करायचा आहे. मग जर प्रपंचातून परमार्थ करायचा असेल तर पहिल्यांदा प्रपंच सुरळीत करून घ्यावा. आणखी सोपं करतो, तुमच्या घरात 20 कोटीचा देवारा आहे, त्याला 1.5 कोटीचं जडजवाहिरं लावलेली आहेत, आणि तुम्ही घरात देवपूजेला देवाऱ्याजवळ बसलात आणि तुमच्या बायकोचं सुनेचं भांडण सुरू झालं, तुमचं मन देवघरात राहील का भांडणात जाईल? मग जर तुम्ही मनानच देवाजवळ नाही तर घेतलेलं नाम परमात्म्यापर्यंत पोहोचेल का? आणखी सोपं करतो, तुम्ही मंदिरामध्ये देवपूजा करताय आणि मुलगा रस्त्यावर दारू पिऊन पडला, तुमचं मन मंदिरात राहील का रस्त्यावर? मग जर तुम्ही मनानच देवाजवळ नाही तर घेतलेलं नाम परमात्म्यापर्यंत पोहोचेल का? आणि त्या मनात ज्या चिंता आहेत, भीती आहे, टेन्शन आहे, हे सगळं प्रापंचिक आहे. म्हणून प्रपंचातून जर तुम्हाला परमार्थ साधायचा असेल तर हा प्रपंच सुरळीत करून घ्यावा. मग मला तुम्हीच उत्तर द्या, या 1.5 तासातला कोणता शब्द पातळी सोडलेला, विनोदातील आणि चुकीचा होता? ही तुमच्या माझ्या घरातली आजची वास्तव अवस्था आहे, आणि ती जर वेळेत बदलली नाही तर येणारा काळ भयंकर असणार आहे. महाराज, माझं काहीच नाही हो, अजून 8 तासानंतर माझं ठरलेलं मानधन नारळ घेऊन मी इथून जाणार आहे. तुमच्या कुटुंबात उद्या काही प्रॉब्लेम आला त्याची झळ माझ्यापर्यंत मरेपर्यंत कधी येणार नाही. पण महाराज, जो समाज आज तुमच्या मागे उभा राहतो ना, एखाद्या कुटुंबावर वेळ आली की तो समाज हसायला सुद्धा सगळ्यात पुढे असतो. म्हणून कुठेतरी वास्तवाच्या विस्तवांचे झटके देणं आता काळाची गरज झाली आहे. चला पुढे, फार वेळ कमी आणि वेगात पुढे जायचंय म्हणून पुढे निघतो खऱ्या अर्थानं. म्हणून आज खऱ्या अर्थानं प्रपंच मांडण्याचा प्रयत्न केलाय, कारण वास्तवातला प्रपंच घडणं आता काळाची गरज. ज्यांना खरंच वाटतं महाराज तुम्ही बरोबर बोलले, त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा, फक्त खोटी वाजू नका. मग आता निघायचं पुढं, चला पुढे. मग कुणाच्या डोक्यात काय खटकी असेल सांगू शकत? तरुण पोरांच्या डोक्यात बाकी एकच खटकी, महाराज बरोबर वेळेत थांबा बरं, अजून गुड्डीला SMS करायचा आहे. कारण सध्या कोरोना आला तरी आपली पोरं घाबरली. तो म्हणला कोरोना क्या बडी चीज है, इश्कही मेरी जिंदगी है. कारण महाराष्ट्रातली तरुणाई सध्या 4 रोगांना ग्रासली महाराज. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे दारूचं व्यसन आहे, आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्रातली तरुणाई बर्बाद होतीये, शोकांतिक आहे. त्यातलं पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज, पण त्या प्रेमाला काहीतरी स्वाभिमान पाहिजे, काहीतरी मर्यादा. नाही तर बापाच्याच पैशावर 20 रुपयाची बँटेकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मिनीला द्यायची, आणि 3 दिवसांना कलर घ्यायला गावातल्या चौकात चव घालून घ्यायची. हे धंदे बाकी बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला 1 तोळा करा, ही खरी मर्दानगी आहे. बरं, काय प्रेम करताय? आता सर कालच आमच्या कॉलेजच्या गेटवर एक कार्ट पाहिलं, ते त्या पुरीला म्हणत होतं,
तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली गवत बावळ्या, कालच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. तेव्हा तो जाग्यावर आला. लय अवघड आहे महाराज. बरं, इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो, बाबांना 2023 आहे, शिकाल तर टिकाल, नाही तर घण सांगवीच्या बाजारात भरमुडे शिकाल. कारण शिक्षणाशिवाय पर्याय. आणि तुम्हालाही वाटते आपलं कार्ट रोज कॉलेजला जाते, माहिती शिकतंय. एक दिवस त्याच्या मागं जाऊन पहा, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबून का पाहिलं बघ, चेहरा तुला खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. पण आपलंही घनसांगवीचे ते स्वप्न, ते म्हणतात नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर. पण आपलंही गावातलं ते काय सोपं आहे का? तर म्हणतो कोई बात नाही, शब्द इकडून आणतो देव जाणे, इस जन्म में ना सेगा अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. आता कॉफी शॉपला एक कोल्ड कॉफी आणि एक कॅडबरी. पाहता काय भुल्ली पोर, बरं खड्डा तुम्हाला 15,000चा. ते जनावर एवढं सोपं राहतंय वय. ती जुन्या काळातला नोकिया देव जाणे कडून आणती, त्याला नोकिया 1500 दाखविती. मी तुमच्या बरोबर चॅटिंग केली असती, पण माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल. आपलंही सोपं नाही. ते म्हणतो मै हो ना, ॲप्पल घेतो ॲप्पल. आता याला जर घनसांगवीला पाठवतो 1 किलो ॲप्पल घ्यायच्या काय 100ची नोट नाही, आणि हा तिला म्हणतो ॲप्पल घेतो ॲप्पल. पण ते हुशार आहे महाराज. ते स्वतःचा मोबाईल सॅगमेंट होतं, स्विच ऑफ करतं आणि घरी येऊन म्हणतं बाप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार. तो म्हणला उद्यापासून मी कॉलेजला जाणार. आता आपल्याला स्कीम चालली हम दो हमारा एक. बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपली पुढची पिढी चालणार. त्यानं दुसऱ्या दिवशी घनसांगवीला जाऊन बजाज फायनान्सचा फॉर्म भरला आणि हप्त्या पप्याला मोबाईल. आता पप्या एवढा हुशार आहे, हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकडे होतो. आणि संध्याकाळी 11 वाजता तुम्ही सगळे झोपले का मग मोबाईल देवता बाहेर येते. काय करतेस पिलू, बरेस ना पिलू, जेवलेस पिलू. महाराज आता हे कुत्र्याचं पिलू, मांजराचं पिलू, हे पिलू चांगलं होतं. पण इंस्टाग्राम शेअरचॅट आल्यापासून 2 पायाचं भलतंच पिलू आलंय. आणि ही प्रकरणं वाढण्यामाग माझं बोलणं कदाचित महिला मंडळ तुम्हाला वाईट वाटेल, पण तुम्ही सुद्धा तितके जबाबदार आहात. कारण सध्याच्या काळात तुम्हालाही चांगली मुलं जावई म्हणून चालत. आता ह्या महिन्याभरापासून लग्न सुरू झालेत, तुमच्याकडे ते फेड आलंय सर आता पार्ट्यांचं. त्यांचा बंगला आहे, बंगला 4 एकर इकला तवा बांधला, तुला माहीतच नाही येडे. दारासमोर 4 व्हीलर आहे, फक्त मार्च एंडला जाऊन बघ, 3 पतपिढ्या दिवस रात्र त्याच्या घरी बसून आहे. महाराज हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण तिला कधी भेटायला जा, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचं कर्तृत्व न पाहता मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, भले तुमची मुलगी आज झोपडीत असू द्या, पण कधी भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण इथून पुढे पार्टी पाहण्यापेक्षा कार्टी सरळ आहेत का हे पहिलं तपासून पहा. आणि आता सध्या मुलींनी 15 दिवसापासून इंस्टाग्रामला नवीन ट्रेंडिंग आणले दादा, नवरा पाहिजे करोडपती. जिला बापाच्या घरी शिळेच्या दुधाचा चहा नाही, ती सुद्धा फेसबुकला पोस्टा किती नवरा पाहिजे. माझ्या बहिणीनं मी तुमच्या बाजून आहे. या जगात पैशाशिवाय काहीच चालत नाही. नवरा नक्की करोडपती करा, पण भाऊ म्हणून एकच विनंती करतो, नवरा नक्की करोडपती करा, पण तो पैशानं करोडपती कधी करू नका, तो ज्ञानानं करोडपती करा. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही, पण तो ज्ञानानं जर करोडपती असेल तर एक दिवस करोडपतीच काय अब्जाधी सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं हात जोडून इथं बसलेल्या सगळ्या माझ्या बहिणींनो भावाच्या नात्यानं विनंती करतो. कारण आज सध्या एखादी मुलगी जेव्हा आयुष्यातून उठते ना महाराज, एक कुटुंब नाही तर एक कुळ बर्बाद होत असतं. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करतो, सध्या आपल्याकडे पळून जाण्याचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत चाललंय. माझ्या बहिणी तुमचे मायबाप तुमचे शत्रू नाहीत, तर खऱ्या अर्थानं आज आपण कुठंतरी कम्युनिकेशनमध्ये कमी पडतोय. तुमच्या आईवडिलांबरोबर तुमचा संवाद कमी होतोय. अरे ज्या मायबापानं उभ्या आयुष्याची माती तुमच्यासाठी केली, क्षणात जर त्यांना पर्क करून तुम्ही जाणार असाल आणि कोणातरी प्रेमासाठी बेधुंद होणार असाल, तर आयुष्यात खऱ्या अर्थानं त्या बापानं आणि त्या आईनं आपल्या जीवनात काय कमवलं
याचा मात्र विचार करा. अरे गावातल्या चौकात गाव जेव्हा त्याला भिकारी म्हटलं ना, तो गावाला सांगत राहिला माझी लेकरं माझे कोयनूर हिरे आहेत. पण जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं पळून जाता ना, तेव्हा त्या मायबापाला घराच्या बाहेर सुद्धा निघता येत नाही. अरे जो भाऊ तुमचा गावात फिरत असतो त्या दिवसापासून आयुष्यभरासाठी तो मात्र लोकांपासून तोंड लपवत फिरत असतो. अरे जो बाप खऱ्या अर्थानं गावात आपल्या मित्रांमध्ये चहा पितो, तो बाप मात्र कायमचा घराच्या दरवाजाच्या आतमध्ये गावात प्रत्येक शब्द बोलताना विचार करतो, कारण त्याला भीती असते कोणीतरी आपल्याला टोचून बोलेल. जी आई खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी उभं आयुष्य समर्पित करते, 4 दिवस मात्र त्या अंथरुणातून उठतही नाही का? तिची लेक सासरी गेली म्हणून नाही, तिच्या काळजाचा तुकडा कोणातरी काळीज होऊन तिला फसून पळून गेलाय म्हणून. माझ्या बहिणींना याचा विचार करा. आता इथे सगळे शेतकरी आहेत ना, एकदा जोरदार टाळ्या आमच्या शेतकरी पोरांसाठी वाजवा मला. कारण बाबा तेवढे स्वाभिमानी राहिलेत. फक्त खरे 7.5 त्यांच्या वय, फक्त ती शनीची नाही. कारण ते नवीन फेडाले शनीची 7.5. पृथ्वीपेक्षा शनी मोठा आहे. आणि तुम्ही एवढे मोठे आहेत का शनीने तुमच्याकडे लक्ष द्या. पण 7.5 सध्या, कारण शेतकऱ्याच्या मुलांना सध्या मुली मिळत का तुमच्याकडे? बरं आहे खायचं, बरं आहे महाराज. आल्यापासून बघतोय लई वाईट अवस्था आहे. बरं जाऊ द्या. मला सांगा, महिला मंडळ, आता पुरुष मंडळी शांत, महिला मंडळ वेळ कमी, वेगात पुढे जायचंय. मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? आज भगवान दत्तात्रयही तुमचं ऐकणार आहे, हनुमंतराही तुमचं ऐकणार आहे, आणि मगाशीच विमान आलंय भगवान विष्णूही तुमचं ऐकणार आहे. आणि जर बोलला नाहीत तर पप्या अजून 4 वर्षे पिवळा होत. त्यामुळे बोलावं. मग महिला मंडळ मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? आपला बाप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत. बरं जाऊ द्या महिला मंडळ. मला सांगा, ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळीवाजा. परमात्मा तुमचं ऐकणार आहे. वा, बरेच नवरदेव राहिले दादा गावात. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुमची अपेक्षा आहे ना आता शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच. मग इथं बसलेली कोणती आई आता खऱ्या अर्थानं परमात्म्याची शपथ घेऊन या धर्ममंडपात मला सांगेल, महाराज आज माझे डोळे उघडले, आता बसल्या जागेवर मी शपथ घेते का आता मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आईने टाळी वाजवा. आता काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे, पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवराही नको आहे. आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे, आणि ह्या वर्षी माझे 90 ते 92 मित्र लग्नाचे आहेत. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर मी गॅरंटेड राहतो. आता गादीवर उभा आहे दादा, आपण दोघंही राहू. 500च्या स्टॅम्पवर मी गॅरंटेड. त्यांचा पगार 90 ते 92 म्हणजे 11 ते 11.5 लाख रुपये वार्षिक पॅकेज आहे. मुलं परमनंट आहेत, मी गॅरंटी घेतो. फक्त त्यांची एकच अडचण आहे दादा, त्यांना 1 गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन सकाळी? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मुला लाख रुपये पगार आहे, पण 1 गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोर देतील? तुम्ही बोलत चला भाऊ. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मग तुम्हाला जमीन काय लागत ग? कारण तुम्हालाही माहिती आहे, उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार. मग माझ्या बहिणीनं एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आणि हात जोडून विनंती आहे, कारण खऱ्या अर्थानं महाराज 2 कथा सांगूनही मी जाऊ शकतो, पण आज परिस्थिती इतकी बिकट आणि भयानक झाली आहे. आपण आपल्या मुली शेतकऱ्याला द्यायला तयार नाही, आणि आपल्या मुलांसाठी बायको मिळत नाही म्हणून आपण रडतोय. अहो कोणतं खऱ्या अर्थानं कोणतं दुटप्पीपणाची भूमिका अंतकरणात रुजवतोय याचा विचार करा. आणि या तरुण मुला खऱ्या अर्थानं तरुण मुलांची फार मोठी चूक आहे. कारण आता इकडं पाणी समृद्ध आहे, ऊसाची शेती आहे, तुमच्या जमिनी चांगल्या आहेत. तर गुरुजी म्हणले ना, सर अभ्यास करतो मग तो बाहेर या मग बघतो. कारण त्याला माहिती घरी 10 गाया घेतल्या, 5 एकर ऊस असला, त्यामुळे त्याला काळजी राहिली. आणि त्यामुळे शिक्षणापासून आमची मुलं दूर जात आहेत. खऱ्या अर्थानं शिक्षणानं समृद्ध व्हा. आणि इथं जेवढी खऱ्या अर्थानं पालक बसलेत, हात जोडून तुम्हाला विनंती आहे, महाराज मला ही काळजी मुळातच नाही की तुम्हाला माझं कीर्तन पटेल किंवा पटणार नाही,
पण तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनात एक विनंती करून जातो. सध्या बदलणारं घनसांगवी उड्या डोळ्यांनी तुम्ही पाहताय. बाबा, तुमच्या तारुण्याचा काळ जर पाहिला आणि आत्ताची जर खऱ्या अर्थानं तुमचा जिल्हा पाहिला किंवा तालुका पाहिला तर आता फार वेगानं विकसित झालेला आहे. इथं पाण्याची सगळ्यात मोठी दुर्लभता होती, आता पाणीही या 7 वर्षात चांगलं आलंय आणि पाहता पाहता महामार्ग सुद्धा वेगानं खऱ्या अर्थानं सुंदर झालेत. हात जोडून फक्त एक विनंती करून जातो, तुमच्या या तरुण पोरांना तुमच्याकडून पैसा नकोय. त्या पोरांना फक्त पाठीवर तुमच्याकडून एक शबासकीची थाप हवी आहे. कारण या मुलांना व्यवसायात उतरू द्या. कारण आपल्याकडे एक मानसिकता तयार झाली, आपलं पोरगं धंदा करणार, त्याचं बूड बसणार आणि त्याची कर्ज भरता भरता आपलं आयुष्य जाणार. ही मानसिकता कुठेतरी टाकून द्या. आपल्या पोरांनी भले वडापावची गाडी टाकू द्या, रस्त्याच्या कडेला चहाची टपरी टाकू द्या, पण त्यांना व्यवसायात उतरू द्या. कारण इथून पुढचा काळ हा फार भयानक असणार आहे आणि या भयानक काळामध्ये जर पुढच्या पिढीला टिकायचं असेल त्यांनी व्यवसायात उतरणं काळाची गरज आहे. आणि त्या मुलांना पैसे नको, फक्त तुमचा आधार हवा, तेवढा आधार द्यावा. ही मात्र तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. वेळ कमी वेगात पुढे सरकतो. दुसरं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. आता मोबाईल चांगला की वाईट याबद्दल आज मला काहीच बोलायचं नाही, पण ज्या दिवशी नवरा कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल 24 तासासाठी आनंदानं आपल्या बायकोकडे देण्याचं धाडस दाखवेल आणि ज्या दिवशी बायको कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून 24 तासासाठी आपला मोबाईल नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मीही करू शकेल. कारण आज घराच्या बाहेर आनंदी दिसणारे चेहरे मात्र घराच्या आत पुरते अविश्वासानं ग्रासले गेलेत. शोकांतिका आहे. आज 80% कुटुंबात नवऱ्या पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला माहीत नाही. इथपर्यंत जर आमच्या कुटुंबाची अधोगती असेल तर खऱ्या अर्थानं कोणत्या संस्कारांचे गोडवे आम्ही गातोय याचा मात्र कुठेतरी विचार करावा लागेल. कारण या मोबाईलमुळं आज मागच्या जर संबंध वर्षात अभ्यास केला ना तर ऑक्टोबर 2022 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत 8462 तरुण मुलांनी आत्महत्या केल्यात. आणि या आत्महत्येचं कारण जर कोणतं असेल, इथं जेवढी तरुण पिढी आहे हाच कारण सध्या हनी ट्रॅपची प्रकरणं प्रचंड प्रमाणात वेगानं वाढत चालली आहेत. मला माहीत नाही हा विषय कीर्तनात बोलण्याचा आहे किंवा नाही, पण हनी ट्रॅपच्या प्रकरणांमुळं आज सौदीसारखे देश खऱ्या अर्थानं तिथं माणसं बसून आहेत फक्त तुमचे मोबाईल टॅप करण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं तिथून येणारे त्यांचे नंतर मोबाईल हॅक केल्यानंतर आलेले कॉल आणि ते कॉल आल्यानंतर मुलांना पालकासोबत बोलता येत नाही, हा विषय मित्रांसोबत बोलता येत नाही आणि शेवटी मुलं आत्महत्येचा मार्ग निवडतात, पण खऱ्या अर्थानं बोलून दाखवत नाहीत. माझ्या सगळ्या भावंडांना हात जोडून विनंती करतो, शुद्ध मराठी भाषेत सांगतो, व्हॉट्सअपच्या कॉलपासून सावध राहा. कारण गेल्या वर्षभरापासून हनी ट्रॅपची प्रकरणं प्रचंड वेगानं वाढत आहेत. खऱ्या अर्थानं म्हणून विनंती मात्र करून जातो. आता इथं बसलेली सगळी तरुण आहे, तुम्हाला कदाचित माझ्या बोलण्यात विनोद वाटेल, पण आता बच्चे कंपनी आतापर्यंत तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलोय. कारण हे सगळे गारठले, पण आता बोलाल ना, तुमचा आवाज फार मोठा आहे असं मी ऐकलंय, खरं आहे का? केवढा आहे दाखवा एकदा. वा, आता मला सांगा, इथं बसलेल्या ज्या पालकांच्या घरात 5 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्याने एकदा टाळी वाजवा. ज्यांच्या घरात 5 वर्षाच्या आतील मुलं आहेत, दादा सगळे आपल्या संस्थेत नेलेत का तिकडे? ज्यांच्या घरात 5 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांनी टाळी वाजवा. तसं उत्तर मीही देणार नाही. आता जर तुम्ही माझ्याकडे ऑफिसला पुण्यात आलात तर 3 तास तुमचं बाळा आमच्याकडे द्यायचं. 3 तासानंतर आता, कारण इथं बसलेल्या 90% घरांमध्ये एक समस्या आहे, लहान मुलं मोबाईल सोडत आणि मुलांना मोबाईलचं व्यसन, बरोबर? आता जर तुमचा मुलगा आमच्याकडे 3 तासासाठी दिला आणि 3 तासानं जर त्याने मोबाईल घेतला तर 1,05,000 माझ्याकडून घेऊन जायचे. किती? पण त्या 3 तासाची फी मात्र तुम्हाला 71,000 रुपये आहे. आणि आज तुम्हाला उपाय फुकट सांगून जातो, फक्त तुम्हाला बोलावं. आणि जर फरक 21 दिवस तुम्हाला ही गोष्ट करायची आणि 21 दिवसात जर काही फरक पडला नाही तर दादा फोन पे तुमचं अख्खं मानधन परत करेल, गादीवरून सांगतो. आता मला सांगा, फक्त तुम्ही बोललेत तर, नाही तर जय हरी विठ्ठल. ज्यांच्या घरात 5 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा. बरं, ज्यांच्या घरातली मुलं मोबाईल न देता दूध पितात त्यांनी टाळी वाजवा. बरं, ज्यांना वाटतं आपल्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय त्यांनी टाळी वाजवा. उगाच आमची रग मिली म्हणून बरं हे आता एका येऊन जाईल एखादं. ज्यांच्या घरात
तुमच्या मुलांनी मोबाईल सोडावेत असं ज्यांना वाटतं आणि टाळी वाजवा. तुमच्या मुलांचे मोबाईल तो त्यांच्याकडेच राहू द्या, काही काळजी नाही. चला पुढे. तिसरं व्यसन राजकारणाचं व्यसन आहे. कसलं राजकारण, चांगलं की वाईट याबद्दल मी बोलणार नाही. हात जोडून एकच विनंती करतो, कधीच कुणाची जिरवाजिरवी करण्यासाठी राजकारण करू नका. त्यापेक्षा पावसाचं पडणारं पाणी जिरवणार राजकारण करा. गाव तालुका घडल्याशिवाय राहत नाही. दुसरं म्हणजे कधीच कुणाची राजकारणातून खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर याची त्याची लावालावी करू नका. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावा, झाडे जगवाची स्कीम राबवा. गाव तालुका घडल्याशिवाय राहत नाही. आणि कधीच कुणाची राजकारणातून कुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालण्याचा विचार करू नका. त्यापेक्षा राळीगण सिद्धीसारखं कुऱ्हाड बंदीत चराई बंदीचे निर्णय घ्या. गाव घडल्याशिवाय राहणार नाही. आणि चौथं म्हणजे दारूचं व्यसन आहे. आता खऱ्या अर्थाने दुकानात मी दारूच्या बाटल्या आणतोय, तो BMW घेण्यासाठी पुण्याला येऊन शोरूमला फॉर्म भरतोय. आम्ही आमच्या बायका पोरांना आम्हालाच गावभर शोधत फिरवतोय. आम्ही बाप म्हणून घेण्याच्या पात्रतेचे राहिलो का? नवरा म्हणून घेण्याच्या पात्रतेचे राहिलो का? आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर मुलगा म्हणून घेण्याच्या पात्रतेचे राहिलो का? याचा विचार करा. कारण बाप रस्त्यानं चालत असतो आणि मुलगा जेव्हा रस्त्याच्या कडेला पडलेला असतो ना, तेव्हा त्या बापाची होणारी अवस्था शब्दांमध्ये व्यक्त होत नाही. मुलगी कॉलेजला जाते आणि बाप रस्त्याच्या कडेला पिऊन पडलेला असतो, तेव्हा ती मुलगी देवाला विचारते, देवा असं काय पाप केलं की मला असा बाप दिला? मग आम्ही बाप म्हणून घेण्याच्या पात्रतेचे राहिलो का? जी माऊली खऱ्या अर्थानं आपल्या नवऱ्याच्या विश्वासावर, म्हणजे तुमच्या घराचं माप उलटून तुमच्या विश्वासावर आली. कारण बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्या आधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे श्रमांसारखा एकनिष्ठ असणारा. असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही. ते आपल्या संस्काराच्या वलयातून त्या घराचा स्वर्ग करत असतात. मग जी माऊली तुमच्या विश्वासावर तुमच्या घराचं माप उलटून आली, पण तिला जेव्हा कामाला गेल्यानंतर 4 बाया विचारतात ना की खऱ्या अर्थानं तुझा नवरा काल रस्त्याच्या कडेला पिऊन पडला होता, तिला मेल्याहून मेल्यासारखं होतं. फक्त ती बोलून दाखवू शकत नाही, वास्तवता आहे. म्हणून थोडासा बदल करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. खऱ्या अर्थानं हात जोडून विनंती करतो, कडू बोललो असेल माफी मागतो, पण आज वास्तवात या प्रश्नांचं जर विचार करू शकला नाहीत तर येणारा काळ फार भयानक असणार आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. एकदा